सम्मा सम्बुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि अहिंसादाना वेरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि सुरामेरयमज्जपादना वेरमणि सिक्खापदं समादियामि साधु साधु साधु। बुद्ध पूजा वनगंध गुणोपेतं एतं कुसुम संतति पूजयामि मुनितस्य श्रीपाद सरोरुहे पूजयामि बुद्धं कुसुमेन नयनं पूयेन मितेन लभामि मोक्षम् उपं मिलायति यदा इदं मे कायो तथा याति विनाशभावम् घनसारपदीतेन दीपेन तमदंसिना तिलोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमोनुदम् सुगन्धिकाय वदनम् अनन्तगुणगन्धिना सुगन्धिनां गन्धेन पूजयामि तथागतम् बुद्धं धम्मं च संघं सुगततनुभवात् धातवो धातुगर्भे लङ्काय जम्बुदीपे तिरसपुरवरे नागलोके चतुपे सर्वे बुद्धस्य बिम्बे सकलगतिजे ईश्वरो मां धातु वन्दे सर्वे बुद्धं दशवदनं बोधिचैत्यं नमामि वन्दामि चेत्यं सर्वं सर्वकारणेषु प्रतिष्ठितं सारैकधातु महाबोधि बुद्धरूपं सकलं सदा सकल विज्ज विभुरज्ञानं देवरूपं सुजीवं विमलचक्षुमनिर्घोषं गौरवर्णं सुकायं अभयचित्तं विमयकामं सुरतधम्मं सुप्रेमं विरतरजं सुजननेतं भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि दिव्यप्रवर्ततु साधु वरदानतु आद्यकुलभूषणतु भीमराजा सकल विद्यापति ज्ञान सत्संगति शास्त्र शासनमति बुद्धितेजा पंकजा नरवरा रत्नसजन बुद्धरा भगवन्तं साकरा भक्तकाज चौदार संगरी शस्त्रधरिता करी कापला वरी रौद्ररूपा मुक्ति
श्रीपद कोणता जीर्ण स्मृती जाळिता उजाळला गतिका माग साजा राष्ट्रघटना कुटी सोडते भारती महामानव बोलती सार्थ सज्जना शरण बुद्धासमी शरण धम्मासमी शरण संघासमी भीमराजा भीमराजा. लाईव्ह किती लोक पाहत लाईव्ह चालू आहे फेसबुक लाईव्ह चालू आहे. किती लोक पाहत जॉईन आता सुरू झाला ते हो ना त्याआधी डिक्लेअर केलं नव्हतं हां. आधी डिक्लेअर केलं असतं बरोबर ठीक आहे नंतर पाहतात. विपत्ति पटिविहाय सब संपत्ति सिद्धया सब रोगा विनाशाय भवे दिग्गायुदायकं सब दुःखा विनाशाय भवे निर्वाण संतिके भन्ते अनुगान् तत्वा परित्तं वृद्धमङ्गलम् समत्ता चक्रवालेषु अत्र गच्छन्तु देवता सद्धम्मं मुनिराजस्य सुनत्तु सर्गमोक्षदम् धम्मसवन कालो अयं भजन्ता धम्मसवन कालो अयं भजन्ता धम्मसवन कालो अयं भजन्ता ये संता संत चित्ता तिसर शरणं एत लोकतेरवा गुम्मा गुम्माच्य देवा गुणगण हव्यावता सब्बकालं एते अयन्तु देवा वरकनकमये मेरुराजे वसन्तो संतो संतोष हेतु मुनिवर वचन स्वत्तु मग्ग सुमग्ग सभ्ये सुचक्क वालेषु यक्ख देवाच भ्रयानो य अम्ये हि कत्तं पुय्यं सब संपत्ति साधकं सभ्येत अनुमोदित्वा समग्गा शासनरता प्रमादरहिता होन्तु अरक्षासु विशेषतो शासनस्सच्च लोकच्च वृद्धि भवतु सर्वदा शासनपिच्च लोकच्च देवा रक्षन्तु सर्वदा सुधी सुखी होन्तु सभ्ये परिवारे हियत्तनो अनिद्या सुमना होन्तु सह सभ्ये हि यात्रिभिः राजतो वा चोरतो वा मनुष्यतो वा अमनुष्यतो वा अग्नियतो वा उदकतो वा पिशाचतो वा खानुकतो वा कनटकतो वा नटकटतो वा जनपद रोगतो वा असद्धमतो वा असंगिळतो वा अस्य पुरुषतो वा चंड हत्ती अस्य मिगगोन कुकुर अहि विचिक मनीसप दीपी अच्छतरच्छ सुकर महिष यक्ष रक्ष साधी नाना भयतो वा नाना रोगतो वा नाना उपदतो वा सभ्ये अरक्षं गहन्तु. यानंतर पुनर्नमोदन गाथा होईल. पुनर्नमोदन गाथा. दुःख पत्ताच निदुःखा भय पत्ताच निर्भया शोक पत्ताच निशोका होन्तु सभ्ये विपाणिनो एतावताच अम्मे हि सभ्यन्त पुय्यं सम्पदं सभ्ये देवानुमोदन्तु सब संपत्ति सिद्धिया दान ददन्तु श्रद्धाय शील रक्षन्तु सर्वदा भावना विरता होन्तु गच्छन्तु देवान्ता गता सभ्ये बुद्धा बलपत्ता पय्यङ्कानयं बलम् अरहन्तं तेजेन रक्षबद्धानि सभ्यसो आकाशट्टाच्च भूमट्टा देवा नागा महिन्दिका पुय्यन्त अनुमोदित्वा चिररक्षन्तु शासनम् आकाशट्टाच्च भूमट्टा देवा नागा महिन्दिका पुय्यन्त अनुमोदित्वा चिररक्षन्तु देशना आकाशट्टाच्च भूमट्टा देवा नागा महिन्दिका
तुय्यन्त अनुमोदित्वा चिररक्षन्तु त्वपरन्ति साधु साधु साधु. यानंतर शोकसभा होईल. कृपया आयोजकांनी शोकसभेचं आयोजन करावं. चांगली गोष्ट. काय नाव तुमचं? संतोष विदर चांगलं आहे. व्हेरी गुड. चांगलं काम करतो. फेसबुक लाईव्ह चालू आहे. फेसबुक संतोष विदर कामाला हो का? आमची मुलगी शांताबाई काळजे यांचा पुण्यअनुमोदनचा कार्यक्रम, धार्मिक कार्यक्रम विद्यार्थी सरांनी अतिशय चांगल्या पद्धतीने केला. यानंतरचा अभिवादन सभेचा कार्यक्रम या ठिकाणी आपण पार पाडत आहोत. सूत्रसंचालन वैभव साळवे करतील आणि त्यानंतर आपल्या अभिवादन सभेचा कार्यक्रम सुरू होईल. या ठिकाणी तथागत भगवान गौतम बुद्ध बौद्धिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्या आज त्यांचा पुण्यअनुमोदनाचा कार्यक्रम आहे अशा आमच्या आजी बुद्धवासी शांताबाई देवराम साळवे यांना प्रथमतः अभिवादन करतो. आत्ताच आमचे मित्र बौद्धाचार्य संतोषजी विधाटे साहेब यांनी पुण्यअनुमोदनाचा कार्यक्रम पार पाडला. तो संपल्यानंतर आपल्याला शोकसभेचा कार्यक्रमाला सुरुवात करण्याची त्यांनी आपल्याला अनुमती दिली. त्याबद्दल मी त्यांचे प्रथमतः धन्यवाद व्यक्त करतो. आत्ताच आमच्या चुलते यांनी जी सूचना मांडली, सूत्रसंचालनाचा कार्यक्रम माझ्या हाती सोपवलं, त्याबद्दल आमच्या चुलत्यांचं देवदत्त साळवे यांचे मी आभार व्यक्त करतो. कोणताही कार्यक्रम असला तर प्रथमतः आपल्याला अध्यक्ष पदाची सूचना मांडावी लागते. त्यासाठी मी आमचे बंधू अशोक साळवे सर यांना विनंती करतो की आपण अध्यक्ष पदाची सूचना मांडावी. त्यानंतर अनुमोदन आमचे चुलते देवदत्त साळवे देतील. मी त्यांना अशोक सरांना विनंती करतो की आपण अध्यक्ष पदाची सूचना मांडावी. कुठलाही कार्यक्रम म्हटलं की आपल्याला त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष त्या ठिकाणी निवडावे लागतात. आपल्या या पुण्यानुमोदन कार्यक्रमाचे अध्यक्ष मी सर्वानुमते आपल्या गावचे कार्यकर्ते, आपल्या तात्या या ठिकाणी कांतीलाल तात्या, आपल्या कानूर पठार सोसायटीचे चेअरमन या ठिकाणी त्यांनी आपल्या या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान स्वीकारावं, मी असं सर्वांमते त्या ठिकाणी सांगतो. आताच अशोक साळवे सरांनी जी सूचना मांडली अध्यक्ष साळवे पदाची, आमचे बंधू कांतीलाल साळवे यांनी ते अध्यक्षपद स्वीकारावं असे मी आपण सर्वांची वतीने त्यांना विनंती करतो. आताच जी अध्यक्ष पदाची सूचना मांडली मी कांतीलाल साळवे यांना विनंती करतो की आपण अध्यक्षस्थान स्वीकारावं. यानंतर प्रथमतः मी आपणा सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो की कार्यक्रमाला काही कारणास्तव गावामध्ये जी आत्ताच निवडणूक पार पडली त्या निवडणुकीच्या रूपाने आधार सभा गावामध्ये ठेवली होती. त्यामुळं थोडा कार्यक्रमाला उशीर झाला आणि तो कार्यक्रम पोपट तात्यांनी सर्वांनुमते थोडा उशिरा चालू करायला त्यांनी सुरुवात केली. त्याबद्दल मी पोपट तात्यांचे प्रथमतः आभार व्यक्त करतो आणि कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया.
या ठिकाणी काशीनाथ उगडे सर साहेब सन्माननीय या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांना मी विनंती करतो की तुम्ही या ठिकाणी पुढे येऊन स्थानापन्न व्हायचे. काशीनाथ उगडे साहेब. यानंतर सर्वात महत्वाचं की प्रत्येक गावावरून प्रत्येक ठिकाणाहून सर्व नातेवाईक या ठिकाणी शांतायाजीला भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी आले आहेत. पण त्यांचा परिचय देणं, त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये ज्या गोष्टी त्यांच्या जीवनामध्ये घडल्यात त्यांना उजाळा देण्याचं काम आपण या ठिकाणी करणार आहोत. परंतु त्यांची सर्व माहिती देण्यासाठी प्रथमतः प्रस्तावना आमचे मुंबईहून आलेले सन्माननीय चुलते सिद्धार्थ साळवे हे प्रस्तावना करतील. मी त्यांना विनंती करतो की आपण ही शांताजीच्या जीवनावरती 2 शब्द बोलून त्यांची प्रस्तावना आपल्या स्वरूपात मांडायची आहे. जगतवंदने जगद्गुरु महाकारुणी तथागत भगवान गौतम विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र विचारांना विनम्र अभिवादन करू. या ठिकाणी आमच्या बहिणी शांताबाई देवराम साळवे यांच्या स्मृतीस अभिवादन करू. उपस्थित या अभिवादन सभेचे अध्यक्ष सन्माननीय कांतीलाल साळवे साहेब, या ठिकाणी उपस्थित बहुजन शिक्षण संघाचे विश्वस्त तसेच पारनेर तालुका बौद्धत्वर सेवा संघाचे माजी सरचिटणीस के.एन. उघाडे साहेब, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सन्माननीय वीरेंद्र पवार सर, सन्माननीय संपत पवार सर, श्रावणराव गायकवाड आणि पारनेर तालुक्यातील जे काही ज्येष्ठ सन्माननीय कार्यकर्ते आणि बंधू भगिनी, आमच्या बहिणी शांताबाई साळवे यांच्या मागे 10 तारखेला जे दुःखाचे निधन झालं, त्या निधनानंतर जो आजपर्यंतचा जो अभिवादन सभेचा कार्यक्रम आहे, आपण सम्राट अशोकाच्या राज्यामध्ये राहतो, आपण बौद्धकालीन समाजामध्ये राहतो. अशोकाच्या राज्यामध्ये राहत असताना आपण शोक सभा किंवा हा कार्यक्रम आपण त्या अनुषंगानं तो शब्दप्रयोग करू नये. अभिवादन सभा किंवा पुण्यानुमोदन कार्यक्रम हा शब्दप्रयोग त्या ठिकाणी असायला पाहिजे. कोणाला माझा बोलण्याचा वाईट हेतू नाही, परंतु आपण बुद्धकालीन संस्कृतीमध्ये, आपण सम्राट अशोकाच्या राज्यामध्ये असत असताना शोक का करायचा? आणि शोक करायचा असतं तर इथे की पाय बाकीची मंडळी बसलेले आहेत, त्यांनी एकमेकाच्या गळ्यामध्ये राहून ते आपलं ते रडणं गाणं बनत ज्यावेळेस आपण पूर्वीच्या काळी करत होतो त्यावेळेस केलं असतं. हरकत नाही, आपण बाजूला ठेवा. वहिनींच्या जीवनावर सांगायचं जर झालं, अतिशय प्रामाणिक आणि हळवं व्यक्तिमत्व. आमचं बालपण वहिनींच्या समोर गेलेलं आहे. अतिशय कष्टातून आपलं आयुष्य त्यांनी त्या ठिकाणी व्यतीत केलेलं आहे. स्मरणशक्ती अशी जर दानगी होती वहिनींची की त्यांना फार पाठीमागचा पूर्वीचा इतिहास आठवायचा.
आणि ज्या ज्या वेळेस आम्ही तिथे भेटायला यायचो किंवा आत्ताच्या मध्यंतरीच्या काळामध्ये, तर त्यावेळेस काही गोष्टी त्यांच्याकडनं ऐकायला मिळाल्या, परंतु पाठीमागचं जे काही त्यांचं बोलणं असायचं, त्या बोलण्यामध्ये त्यांनी बरेचसे काही असे उदाहरण ते त्या ठिकाणी द्यायचे, तर कधी कधी आम्हाला पण ते थोडं ऐकायला वेगळे पण वाटायचं. 2-3 वर्षाच्या कालावधीमध्ये ते आजारपणामुळे थोड्या एका जागेवर राहिल्या. मुलांनी किंवा त्यांच्या दिरांनी किंवा सुनांनी वगैरे किंवा जे काय आहे ते केलेलं आहे. ज्यावेळेस इथली परिस्थिती असायची, आम्ही लहान असताना, त्यावेळेस त्यांचा जो वावर असायचा, आमचे बंधू जयराम साळवे येतात, ते अतिशय स्वभावाने तापट व्यक्तिमत्व होतं, परंतु कष्ट करण्याची जिद्द होती. ती कष्ट करण्याची जिद्द दादांकडे असायची. त्यांचा या वस्तीमध्ये एक थोडा वचक असायचा, थोडं बोलणं, थोडं आपण ते खमक्या स्वभावाचं जे आपण बोलतो ते खमक्या स्वभावाचं बोलणं असायचं. आणि अशा माणसाबरोबर, अशा व्यक्तीबरोबर वहिनीने जो संसार केला, तो संसार आम्ही आमच्या डोळ्यांनी बघितलेला आहे. समोरासमोर घर असल्यामुळे बऱ्याचशा गोष्टी त्या निदर्शनात यायच्या. आणि कधी कधी ज्यावेळेस दादांचं किंवा वहिनींचं ज्यावेळेस काहीतरी असं भांडण व्हायचं, त्यावेळेस ते इकडे लगेच ताबडतोब आईला काय वडिलांना सांगायचे की नाही ते मास्तरांना सांग तिकडे असं असं ते, त्यावेळेस ते बघितलेलं आहे. परंतु अशा व्यक्तिमत्वानं वहिनींनी जे आयुष्यामध्ये एवढं कष्ट केलेलं आहे, ते कष्ट त्यांच्या जीवनाला ते 84 वर्षाचं वय जगणं म्हणजे काही सोपं नाही. त्यांच्या जीवनाचं त्यांनी जे आयुष्य जगलेलं आहे, कारण आपण म्हणतो की जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाचा उद्धार आहे. त्यांच्या अशिक्षित असल्यामुळे तरी, कमी शिक्षण असलं तरी त्यांच्या अशिक्षित असल्यामुळे त्यांनी मुलांना वगैरे व्यवस्थित शिक्षण दिलं. परंतु जी सुरुवातीची पार्श्वभूमी होती, तसा परिचय बघायला गेला तर आमचे मामा कुळी सोनवणे गुरुजी आणि हा जो परिसर आहे, तो परिसर इकडे काढून आल्यानंतर त्या आमच्या वहिनी झाल्या, परंतु निघोच्या नात्यानं ती माझी मावशी असायची. कारण शांताबाईंची जी दुसरी बहीण असायची जयवंत मावशी, आम्ही यांना वहिनी बोलायचो आणि मी जयवंत मावशींना मावशी बोलायचो. नातं फक्त एवढं इथेच होतं की रक्ताच्या नात्यापेक्षा अतिशय जवळचं नातं ज्या कुळी सोनवणे गुरुजींच्या घराण्यातून आम्हाला तयार झालं. कारण माझे वडील ज्यावेळेस निगोडला शिक्षक म्हणून होते, आमचे बंधू ज्यावेळेस निगोडला, तिथे आमच्या बंधूंचा जन्म निगोजला झालेला आहे. त्यामुळे ते वातावरण कुळी सोनवणे गुरुजींच्या कुटुंबाशी आमच्या कुटुंबाचं जे नातेसंबंध आहे, आणि तो नातेसंबंध वहिनींनी कायमस्वरूपी तो टिकून ठेवलेला आहे. आमच्या आईवडिलांच्या शब्दाच्या बाहेर कधी वहिनी किंवा देवरामदादा गेलेले नाहीत. त्यानंतरचा पोपटदादांचा विषय तर तो वेगळाच आहे. ते एक घरातलं एक आधारस्तंभ जो बोलतो, आमचे वडील गेल्यानंतर किंवा आमचे भाऊ वगैरे गेल्यानंतर तो पोपटदादांच्या त्या व्यक्तिमत्वानं त्या सर्व कुटुंबाला एक आधार दिला, एक वेगळेपण दिला, एक विचार दिला. तो विचार शांताबाई वहिनींच्या विचाराशी फार सुसंगत असायचा. त्यांचा आवाज किंवा त्यांचं जे एखादं गाणं किंवा जातेवरची जी ओवी त्यावेळेस त्यांच्या तोंडून जी ऐकायची, त्यावेळेस खरोखर आपल्याला असं वाटायचं की आपण काय बाबासाहेबांच्या गाण्यांच्या बद्दल किंवा काही गोष्टी त्या एवढ्या सुस्पष्ट आणि जरी कमी शिकल्या होत्या तरी पण त्यांचं जे बोलण्यामध्ये जी स्पष्टता होती
त्यांचा आवाज शेवटपर्यंत त्यांचा आवाज फार खंबीर आणि कडक आवाजा होता. आम्ही ज्यावेळेस त्यांना मागे भेटायला आलो त्यावेळेस ते आणि एक विशेष असायचं त्यांच्यामध्ये की सोज्वळपणा जो आहे एखाद्या स्त्रीमध्ये जे सोज्वळपणा असायला पाहिजे. आम्ही गेल्यानंतर वहिनींचा जर खांद्यावरचा पदर जर डोक्यावरचा पदर जर खांद्यावर असला तर तिकडचा आम्हाला जर इकडनं बसलं तर लगेच आवडतं ते पदर वगैरे घ्यायचं आणि ते हे करायचं. आणि आमचं दर्शन म्हणजे खाली असं एवढं मोठं व्यक्ती होतं आमच्या पायाशी झुकायचं म्हणजे दर्शन घेण्यासाठी. का तर एक धीराचं नातं होतं म्हणून ते. आणि असं व्यक्तिमत्व आपल्या समाजातून आपल्या समस्त साळवे परिवारातून गेलेलं आहे. मला म्हणजे जास्त थोडं सांगण्यासाठी एवढंच आहे की जे त्यांनी आयुष्यामध्ये जे काही सोसलेलं आहे त्यांनी शेवटच्या ज्यामध्ये त्यांच्या आजारपणाला फार खंबीरपणे त्यांनी ते पचवलं. जे बाबासाहेबांचा विचार किंवा धम्माचा विचार त्यांच्या डोक्यामध्ये नेहमी असायचा. बोलताना त्यांच्या त्या बोलण्यामधून तो जाणवत असायचा. आणि अशा व्यक्तिमत्वाला मी प्रथमतः माझ्या परिवाराच्या वतीनं कालकथित साने साळवे गुरुजी यांच्या परिवाराच्या वतीनं मी या वहिनींना या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अभिवादन करतो. थांबतो. जय हिंद. आत्ताच गावामध्ये एक दुर्दैवी घटना घडली. आमचे माजी ग्रामपंचायत सदस्य सुरेश यादव साळवे व्यवहारे सुरेश यादव व्यवहारे यांचं काही वेळापूर्वी निधन झालं. त्या निधनासाठी काही मंडळींना त्या ठिकाणी जायचं आहे. त्यांनाही आपण भावपूर्ण श्रद्धांजली नंतर वाहणार आहोत. त्यासाठी मी देवदत्त साळवे यांना विनंती करतो की आपण शांताबाई साळवे यांना थोडक्यात भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करावी. थोडं शांतता राखा बाहेरचे. विश्वाला शांततेचा, सत्तेचा आणि सम्यक संबुद्ध धम्म देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्वभूषण भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला प्रतिमांना प्रथमतः त्रिवार अभिवादन. कालकथित आमचे चुलते शांताबाई साळवे यांच्या स्मृतींना त्रिवार अभिवादन. आजच्या कार्यक्रमाचे बौद्धाचार्य विधाटे सर आपल्या आजच्या पुण्यानुमोदन कार्यक्रमाच्या नंतर जिथे आता शोकसभा चालू आहे त्या अभिवादन शोकसभा कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे बंधू कांतीलाल साळवे, के एन उघाडे सर, तालुक्यातून मुंबईतून आलेले आमच्या तालुक्यातील राजकीय सामाजिक क्षेत्रातील सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व शिलवान उपासक आणि उपासिका. आमची चुलती 84 वर्षाचे आयुष्य जगले. त्यांच्या आयुष्यामध्ये खऱ्या अर्थाने ते साकोचे साळवे जरी बाहेर होते तरी देवराम साळवे आणि पोपटराव साळवे यांचं कुटुंब आम्हाला कधी त्यांनी आतापर्यंत वेगळं दिसू दिलं नाही. ते खऱ्या अर्थाने त्यांनी जबाबदारी स्वीकारली असेल ते आमच्या काकूंनी स्वीकारली. आजही आमचे केवळ आनंद, अनिल आणि उत्तमराव जरी आम्हाला माहित असले परंतु खऱ्या अर्थानं तात्याची जी मुलं आहेत यांना कधीच त्यांनी वेगळं, यांचं कुटुंब कधीच आतापर्यंत त्यांनी वेगळं वाटू दिलं नाही. तात्यांनी कधीच या मुलांना भावाची मुलं म्हणून कधी त्यांनी नाही सांभाळलं. आपले एकत्र कुटुंब म्हणून ती जबाबदारी सांभाळली. याचं कारण की आमच्या शांताबाई काकूंनी, कारण ते दोघे सख्या बहिणी असल्यामुळं, ते दोघे सख्य भाऊ असल्यामुळे हे जे कुटुंब एकत्रित राहिलं हे सगळ्याला जबाबदार खऱ्या अर्थाने आमच्या काकू आहेत. त्यांच्या मुलांच्या शिक्षणामध्ये त्यांनी जसं अडाणी अशिक्षित असून सुद्धा खऱ्या अर्थानं लक्ष घातलं. आनंद आणि मी तसा वर्गमित्र. आनंद मुंबईला गेल्यानंतर आनंद चांगल्या पद्धतीने नोकरीला लागला, शिक्षण घेतलं, शिक्षण झाला. आणि सुद्धा गावाला असून सुद्धा आपल्या आईकडे लक्ष दिलं. परंतु शेवटच्या काळात आमची काकू ज्यावेळेस पडून होती त्यावेळेस खऱ्या अर्थानं आमच्या दुसऱ्या वहिनीचं मी आभार मानतो. ते आमची सुशीला वहिनी यांनी खऱ्या अर्थानं आमच्या काकूकडे लक्ष दिलं. ज्यावेळेस खऱ्या अर्थानं माणसाला पैशापेक्षा माणसाच्या सहानुभूतीची गरज असते ती सहानुभूतीची आमच्या वहिनीमुळे मिळाली. मी आपल्या सर्व ज्योतीनं त्यांचं खरं शतशामी ऋण मानतो. माणसाला शेवटच्या आयुष्यामध्ये काहीच गरज नाही, त्यांना फक्त मानसिक आधाराची गरज असते. आणि तो आधार आपल्या समाजाकडून त्यांना अपेक्षित असतो, आपल्या मुलांकडून, आपल्या सुनांकडून अपेक्षित असतो.
आणि अशाच पद्धतीनं आपल्या वयोवृद्ध म्हाताऱ्या माणसांना जो काही शिल्लक आहेत आता आपले म्हातारे त्यांना सुद्धा आपल्या सगळ्यांकडून आधाराची गरज आहे. तो आधार आपल्या सर्वांकडून मिळावा, की सर्वांना ती प्रेरणा मिळावी, की आमच्या सुशीला वहिनीकडून ती प्रेरणा घ्यावी. मी निश्चितपणे या निमित्तानं पुन्हा एकदा त्यांना त्यांचे आभार मानतो. आजच्या या कार्यक्रमातून मला आता निश्चितपणे माझ्या मित्राचं निधन झाले गावामध्ये, मला तातडीने जायचंय, म्हणून मी माझ्या काकूला माझ्या साळवे परिवारच्या वतीनं, अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं आणि सर्व माझ्या ज्या संस्थेमध्ये मी काम करतो भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं मी माझ्या काकूला भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो. जय भीम, नमो बुद्धाय. नक्की सांगतात ज्या ज्या वेळेस शांताजीची आठवण येईल त्या वेळेस नक्कीच ज्या गोष्टी म्हातारपणाच्या काळामध्ये जी सेवा करण्याची संधी मिळाली पाहिजे अशी संधी त्यांच्या सुनबाई सुशीला साळवे असतील त्यांना मिळाली. त्यांनी त्यांच्या पद्धतीने आजीचं सेवा आम्ही डोळ्यांच्या समोर आजीची सेवा करताना पाहिली. परंतु सांगायचं असं झालं तर मुंबईला राहूनही आनंद साळवे यांनी जी भूमिका घेतली ती भूमिका त्यांनी आज शेवटपर्यंत पार पाडली. हे चित्र आज या ठिकाणी दिसत आहे. गावात जर गेलं तर आजही अनिल अंकलचं नाव घेतलं जातं की खरी आईची सेवा जर करत असेल तर तो माणूस करतो, असे डॉक्टरही त्या ठिकाणी गेल्यानंतर सांगतात. ती सेवा आज त्यांच्या कुटुंबाने केली. शेवटपर्यंत जी शांता आजींना जी काळाची गरज होती, सेवेची गरज होती, ती त्यांच्या कुटुंबाने पार पाडली. आमचे चुलते आजोबा असतील पोपटतात्या साळवे यांनी वारंवार या ठिकाणी येऊन शांताजीवरती लक्ष केंद्रित केलं आणि आज त्यांच्या पुण्यानुमोदनाचा कार्यक्रम आपण या ठिकाणी करत आहोत. यानंतर पारनेरहून आलेले आमचे मित्र सर सन्माननीय वीरेंद्रजी पवार साहेब कालकत्तीत शांताबाई साळवे यांना भावपूर्ण श्रद्धांजली थोडक्यात अर्पण करतील. बरेच नाव या ठिकाणी आले आहेत तरी मी सर्वांना विनंती करतो की थोडक्यात आपण ही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करायची आहे अशी विनंती आपण सर्वांना करत आहोत. त्यानंतर सन्माननीय अशोक साळवे त्यांच्या आत्या शांताबाई साळवे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतील. संपूर्ण विश्वाला शांतीचा, मानवतेचा, समतेचा तसेच विज्ञानवादी क्रांतीचाही संदेश देणारे महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, आपणा सर्वांचे उद्धार करते महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तसेच समता, स्वातंत्र्य, बंधुता प्रस्थापित करण्यासाठी ज्या ज्या महापुरुषांनी, महामातांनी आपलं आयुष्य समर्पित केलं अशा सर्वच महापुरुषांना, महामातांना प्रथमतः त्रिवार अभिवादन. आज या ठिकाणी ज्यांचा पुण्यानुमोदन विधी या ठिकाणी आपण पार पाडत आहोत त्या शांताजी यांच्याही स्मृतीस विनम्र असं अभिवादन. या अभिवादन सभेचे अध्यक्ष आदरणीय साळवे साहेब, त्याचप्रमाणे सर्वच आपण उपस्थित शिलवान बौद्ध उपासक, उपासिका, आपणा सर्वांना सविनय जय भीम. अभिवादन किंवा पुण्यानुमोदन म्हटल्यानंतर आपण ज्याप्रमाणे या ठिकाणी आमचे गौराचार्य संतोषजी विधाते हा विधी या ठिकाणी पार पडला आणि या विधीमध्ये आपण पाहिलं की तथागतांच्या धम्मानुसार जे काही बुद्ध वंदन आपण या ठिकाणी घेतो, तथागतांनीच हा संदेश त्यामध्ये दिला की माणसाचं आयुष्य नेमकं काय आहे. निसर्ग नियमाप्रमाणे आजी आपल्यातून निघून गेल्या आणि तेच बुद्ध वंदनेमध्ये थोडक्यात सांगितलेलं आहे. त्यामध्ये उपम मिलायती यथा हि धम्मे कायो तथा याती विना स्वभाव. यामध्ये आपण पाहतो की तथागतांच्या या बुद्ध वंदनेमध्ये पुष्प म्हणजेच फूल, आणि जे फूल आहे ते कळीच्या रूपाने जन्माला येतं, कालांतराने ते उमलतं आणि ते फूल उमलल्यानंतर कालांतराने ते कोमेजलं जातं आणि कालांतराने ते नष्ट होतं. या ठिकाणी तथागतांनी माणसाचं जीवन जे आहे ते या फुलाप्रमाणे आहे
अशी कल्पना या ठिकाणी मांडलेली आहे. आणि म्हणून त्याप्रमाणे जसं माणसाचं जीवन आहे, जसं फूल आहे, त्याप्रमाणे माणूसही कळीच्या रूपाने जन्माला येतो, कालांतराने त्याचा विकसित होतो. फुल ज्याप्रमाणे उमलतं त्याप्रमाणे माणसाचं जीवनही प्रफुल्लित होतं. त्याचप्रमाणे वार्धक्याने ज्याप्रमाणे फुल कोमेजतं त्याचप्रमाणे माणसाचं जीवनही नष्ट होण्याच्या मार्गावरती असतं. हा निसर्ग नियम आहे. परंतु ती कळी आणि फुलाचं नष्ट होणं हा जो कालखंड आहे, हा कालखंड म्हणजे माणसाचं जीवन आहे. आणि मग ज्याप्रमाणे फूल आपल्या जीवनामध्ये सुगंध देण्याचं काम करतं, त्याचप्रमाणे तथागतांनी या ठिकाणी माणसाला आदेश दिलेला आहे की आपणही ज्याप्रमाणे जन्माला येतोय त्या फुलाप्रमाणेच आपलंही जीवन असलं पाहिजे की आपण दुसऱ्यांना सुगंधित करणं. मग आपण सुगंधित करणं म्हणजे एकमेकांशी मैत्री करणं, एकमेकांना प्रेम देणं, हाच तथागतांचा धम्म आहे. तथागतांच्या धम्मामध्ये मैत्रीला जास्त महत्व दिलेलं आहे. ती मैत्री भावना, जो मैत्री भाव जो आहे तो आपल्यामध्ये जोपासणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि म्हणून त्या वंदनेमध्ये आपण सर्वांनीच या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे की आपण विधी करतो, परंतु त्या सगळ्या विधीमध्ये असणाऱ्या ज्या गाथा आहेत त्या गाथांचा अर्थ आपण समजून घेणं गरजेचं आहे. आणि तो दुःखमुक्तीचा मार्ग खऱ्या अर्थाने. तथागतांनी जो दुःखमुक्तीचा मार्ग सांगितलाय, या छोट्या छोट्या गोष्टीतून दुःखमुक्तीचा मार्ग आहे. आणि मग आपण हे जर समजून घेतलं तर खऱ्या अर्थाने माणसाचं जीवन हे सुखमय होणार आहे. आता ते जी कल्पना त्या ठिकाणी तथागतांनी त्या बुद्ध वंदनेमध्ये मांडलेली आहे, त्याचप्रमाणे आजींचं जीवनही आपण पाहतो की त्यांनी, आपण जे या ठिकाणी उपस्थित आहोत त्यांच्या प्रेमामुळे, त्यांच्यामध्ये जी प्रेमभावना होती, त्यांनी जे माणसं जोडण्याची कामं केली. आजचा कालखंड आपण पाहतो की आपण सर्व धकाधकीच्या जीवनामध्ये आहोत. प्रत्येकाला काही ना काही काम असते, एकमेकाला वेळ द्यायला देखील वेळ मिळत नाही. तर ही परिस्थिती या जुन्या पिढीमध्ये नव्हती. एकमेकांना आदर देणं, सन्मान देणं, एकमेकांशी प्रेमाने वागणं, नाती जुळून घेणं हे या पिढीने केलेलं आहे. आणि मग खऱ्या अर्थाने हीच त्यांच्यासाठी आदरांजली होईल की आपण एकमेकांशी प्रेमाने वागणं, त्यांनी जे संबंध जुळवून ठेवले ते संबंध अगदी दृढ करणं हे खऱ्या अर्थाने त्यांना आदरांजली ठरेल. मी माझ्या पवार कुटुंबियाच्या वतीने, भारतीय बौद्ध महासभा अहमदनगर जिल्ह्याच्या वतीने आजींच्या स्मृतीस विनम्र असं अभिवादन करतो आणि या ठिकाणी थांबतो. नमो बुद्धाय. जय हिंद. यानंतर अशोक साळवे हे भावपूर्ण श्रद्धांजली थोडक्यात अर्पण करतील. सर्व महामानवांना अभिवादन करतो. कालकथित शांताबाई आमच्या आत्तू यांना देखील मी वंदन करतो. सन्माननीय बौद्धाचार्य, आजच्या सभेचे अध्यक्ष, आज शांताबाई यांचा जो पुण्यानुमोदनचा कार्यक्रम आहे, हे आमच्या आत्तू यांचं जे कुटुंब आहे हे आमचं असं नातं आहे की सोनवणे गुरुजी इथून जी सुरुवात होते तर ती आमच्यापर्यंत थांबते. सोनवणे गुरुजींच्या ह्या 3 बहिणी होत्या, त्यापैकी शांताबाई, एक कांताबाई आणि एक जयवंताबाई. तर आमचं जे लहानपण होतं, आम्ही दर्यावर वडगावचाच मी आहे, यांच्या घरी हमेशा यायचो आम्ही. म्हणजे सुट्टीला जेव्हा यायचो तेव्हा कानूरमध्ये यायचो आणि आमच्या समोर आंब्याचं पाठीच्या पाठी आमच्या समोर ठेवायची आमची ह्या. त्यांचा एक प्रसंग आता आमच्या आई वडिलांनी आम्हाला सांगितला होता की एकदा सोनवणे गुरुजी आपल्या बहिणीकडे आले होते आणि त्यावेळेस ते देवराम दादांनी काही कारणास्तव बेदम मारलं. त्या आत्तूला आहे ना, एवढं बेदम मारलं ना, त्या सोनवणे गुरुजींच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. तर आपल्या बहिणीला आपल्या समोर मारलं आणि ते मग तिथून निघाले. आता ती बहीण म्हटल्यावर आपल्या भावाच्या मागे लागणार ना. आता मेवण्याने मारलंय आणि नंतर त्या एसटी स्टँड पर्यंत मग बहीण मागे रडत रडत भावाच्या मागे गेली. त्या भावाने मग तिथे तिला मारलं. सोनवणे गुरुजींनी परत तिला तिथं मारलं. म्हणजे अशा प्रकारे दोन्ही ठिकाणी बिचारीने मार खाल्ला. एकदम गरीब गाय होती, एकदम गरीब. आणि देवराम दादा म्हणजे एकदम पक्के बसतात, म्हणजे अख्ख्या या कानूर पाटणमध्ये त्यांचा दरार असायचा. असे मी ही छोटी किस्सा सांगितलाय, थोडक्यात मी आवडतो.
आणि भावपूर्ण आदरांजली होतो. थांबतो. जय भीम. आत्ताच्या ठिकाणी कानूर पठार संस्थेचे संचालिका चेअरमन या ठिकाणी उपस्थित राहिले आहेत. यानंतर श्रावणजी गायकवाड साहेब थोडक्यात भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतील. संपूर्ण विश्वाला समतेचा शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आज या ठिकाणी पुण्यानुमोदन जलदान विधी आणि अभिवादन सभेनिमित्त जमलेले आपले स्वर्गीय साधारणतः बरेच काळानंतर मी टाकीड आपल्या कानूरमध्ये आलो. त्या दिवशी आमच्या तिथे व्हॉट्सअप फेसबुकच्या माध्यमातून माहिती आली होती, परंतु मी शेवटपर्यंत काय व्हॉट्सअप आणि मोबाईल ऑन केला नाही, त्याच्यामुळे मला कळालं नाही. तरी मी प्रथमतः साळवे परिवारात दिलगिरी व्यक्त करतो की मी अंत्यविधी प्रसंगी उपस्थित राहू शकलो नाही. तरी पण असो, या कानूरमध्ये एक पुरोगामी विचाराचं गाव, संपूर्ण तालुक्याला नव्हे तर महाराष्ट्राला, नगरला एक दिशादर्शक ठरणारं असं गावातून शांताबाई देवराम साळवे या अनंतात विलीन झाल्यात. खरोखर साळवे परिवारात पोपट मामांचं कुटुंब पाहिल्यानंतर एक दिशाहीन झालेल्या माणसाला रुळावर आणण्याचं काम म्हणजे साळवे परिवारांनी केलेलं आहे. काही काळ माझ्या बाबतीत पण असा होता, पण पोपट मामांनी मला काही दिलं नाही, फक्त शब्दरूपी काही दागिने बहाल केले. त्या दागिन्याच्या याच्यावरती मी या ठिकाणी उभा आहे. तरी पण असो, शांताबाईची नथ पाहिल्यानंतर तो पितळीतला कोरा आणि गोड असा चहा पिल्यानंतर मन भरून यायचं. आणि कडक असे स्वभावाचे असलेले देवराम मामा, खरोखरच काही अशा जुन्या माणसांना आम्ही पारखे होतो काय होत चाललं. तरी पण असो, मला प्रकर्षाने मी म्हटलं डॉक्टर अरुण लिमे पारितोषिक विजेते हे गाव, एक वैचारिकता अशी या गावामध्ये आंबेडकरी चळवळीची या ठिकाणी घडली. आदरणीय सिद्धार्थ साळवेंनी खूप त्याचा ओहापोह केला, मला खूप अभिमान वाटला. पण मला अत्यंत दुःखाने असं म्हणावं लागते की व्हॉट्सअप फेसबुक त्या माध्यमातून या कानूरची जी परंपरा आहे ती रथाची चाकं उलटी फिरायला लागली की काय असं मला वाटतं. वैभवराव साळवे, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला बाबासाहेबांचा विचार घडवला, परंतु या ठिकाणी काही थेडगी पुजली गेली असं मला दुःखाने म्हणावं लागतं. हे आपल्या विचारात बसत नाही. तरी आपण एक विचाराची माणसं आहात सिद्धार्थ साळवे, कारण आम्हाला तुम्ही काय दिशा देता या पुरोगामी विचाराच्या गावातून? थडगी पुजायची, काय काय करायचं आणि त्याला कोणत्याच अशा काही कथा कल्पना लावायच्या, हे चुकीचं आहे. मी अधिक न बोलता शांताबाई साळवे यांना मी पारनेर तालुका बौद्ध हितवर्धक सेवा संघाच्या वतीनं, दिनूर्तीचं सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं आणि आदर्श गाव टाकळी लोकेश्वर तद्वतच माझ्या गायकवाड परिवाराच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करू या ठिकाणी. यानंतर
संपत नगरे सर, सन्माननीय संपत नगरे सर मेजर या ठिकाणी त्यांची श्रद्धांजली अर्पण करतील. या ठिकाणी आत्ताच गायकवाड श्रावणजी गायकवाड साहेबांनी सांगितलं, सरांनी सांगितलं की शांताजीची नथ आजही आठवते. आम्ही पण ज्यावेळेस लहान होतो त्यावेळेस शांताजीच्या घराच्या तिकडे जायचो, त्यावेळेस शांताजी चहा प्याताना ती नथ बाजूला करायची आणि मग चहा प्यायची. त्यावेळेस शांताजीला आम्ही सांगायचो शांताजी ती नथ बाजूला काढून ठेव, पण शांताजीने ती नथ कधी बाजूला काढून ठेवली नाही आणि आजही ती या फोटोमध्ये ती नथ दिसत आहे. फेसबुक लाईव्ह वरून जगात गेला. यानंतर संपत नगरे मेजर या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतील. विश्ववंदनीय तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि या विश्वातील सर्व परिवर्तनवादी विचारसरणीचे महामानव आणि महामाता यांना विनम्र अभिवादन करतो. तसेच आज या ठिकाणी आपण एकत्र जमला आहात आमच्या वेहीनबाई शांताबाई देवराम भालवे यांच्या पुण्यानुमोदन आणि जलदान निधीसाठी दुःखद अंतकरण आपण एकत्र जमला आहात. या अभिवादन सभेचे अध्यक्ष आमचे स्नेही कांतीलालजी साळवे या ठिकाणी सर्वच मान्यवर तालुक्यातून जिल्ह्यातून उपस्थित आहेत. सर्व तोलामोलाची माणसं आहेत आणि जिव्हाळ्याने या ठिकाणी एकत्र जमलेले आहेत. विशेष करून नगरहून आलेले एक खंडीजोड सर बहुजन शिक्षण संघामध्ये प्राचार्य, ते आपल्या संपूर्ण परिवारासह या ठिकाणी आलेले आहेत. आताबद्दल सर्वच वक्त्यांनी विशेष करून कानून पठाराचे स्थायिक असल्यामुळं आणि या कुटुंबाशी निगडीत असल्यामुळं शांताबाईंबद्दल त्यांनी भरपूर काही सांगितलेलं आहे. त्यामुळं त्यांच्याबद्दल विशेष आणि दुसरी काही माहिती सांगणं हे उचित नाही. त्यांना ज्यांना सर्व माहिती त्यांनी ती माहिती दिलेलीच आहे. आमची मुलगी संगीता ही त्यांची सुनबाई होती आणि सासू सुनेचं नातं, त्या बाई ज्या आहेत शांताबाई आमच्या मुलीच्या सासू होत्या. परंतु कधीही त्यांच्याबद्दल आमच्या मुलीने आमच्याकडे कधीही तक्रार केली नाही की आमची सासू अशी किंवा तशी आहे किंवा काहीच नाही. अगदी चांगल्या पद्धतीनं त्यांचं जे बिहेवियर वर्ताव होता, वागणं होतं ते अतिशय चांगलं होतं. विशेष करून त्यांच्या माहेरची संस्कृती ही सुद्धा फार चांगली. तर तेही लोक आमचे रिलेटिव्ह आहेत, सोनवणी गुरुजी वगैरे, आपण सगळे एकमेकांचे नातेवाईक आहोत. विशेष काही न सांगता मी एवढं सांगतो की भगवान गौतम बुद्धांनी आपल्याला जो धम्म दिलेला आहे, बुद्ध आणि धम्म त्या ग्रंथामध्ये भगवान गौतम बुद्ध यांच्या ठिकाणी म्हणतात की जिवलग माणसं किंवा जिवलग सहकारी त्यांचा सहयोग कितीही काळ टिकला, कितीही दीर्घ काळ टिकला तरी वियोग हा अटळ आहे. वियोग म्हणजे एकमेकांना तोडून जाणे हे अटळ आहे. त्याला आपण कुणीच रोखू शकत नाही. आणि त्याच पद्धतीनं शांताबाई आपल्यातून गेलेल्या आहेत. त्यांच्या आठवणी आपल्यासाठी फक्त पाठीमागे ठेवलेल्या आहेत. त्यांनी त्या जतन करणं आणि त्यासाठी जी पाठीमागे आपण वारसदार आहोत, त्यांची मुलं वगैरे जी वारस आहेत त्यांनी त्यांचा वारसा जपायचा आहे. अखेर जास्त न बोलता मी माझ्या पार्टीच्या नगरे कुटुंबियांच्या वतीनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. थांबतो. जय. यानंतर सगळ्या वक्त्यांना विनंती करण्यात येत आहे की आपण थोडक्यात, भरपूर नाव आले आहेत, थोडक्यात भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करायची आहे. यानंतर करंजीहून आलेले सतीश ठाणगे सर हे थोडक्यात भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतील.
धन्यवाद सर. आज या अभिवादन सभेसाठी जमलेले सर्व इष्ट भक्त आणि मित्रपण अत्यंत दुःखद अशा काही समारंभासाठी आपल्याला उपस्थित राहावं लागतं. बऱ्याचशा वेळा आपण असा विचार करतो की असे समारंभ आपल्या आयुष्यात येऊच नाही, पण याला विलास नाही. वियोग जसा अटळ आहे असं पहिले बोलले, तसं जन्माला आलेला प्रत्येक जण आपल्याला आपल्या आप्त इष्ट आणि मित्रपरिवाराला वियोग देऊन जाणार असतो. पण काही आत्मे असे असतात की त्यांचा वियोग हा मनाला कुठेतरी हुंदका देऊन जातो. जेव्हा जेव्हा त्यांची आठवण येते किंवा डोळ्यासमोर नुसती प्रतिमा उभी राहते, तेव्हा तेव्हा ती नुसती प्रतिमा नसते, तर ती जिवंत व्यक्ती आपल्या डोळ्यासमोर उभी राहते. आणि मग काय बोलावं, किती बोलावं याचा ताळमेळ राहतो. म्हणून मी आजच्या अभिवादन सभेसाठी जमलेल्या आणि आयोजकांना विनंती करतो की थोडं जास्त होईल, पण आवर घालणं कठीण आहे. आता आपण ज्या कार्यक्रमासाठी आलो तो कार्यक्रम काय? कुणाची तरी आई आहे, कुणाची तरी बहीण आहे, कुणाची सासू आहे, कुणाची मैत्रीण आहे. अनेक भावना आहेत. अनेक भावनांचा कल्लोळ नुसता मनामध्ये माजलेला असतो. माझ्यासाठी आजची ही प्रतिमा ही मार्गदर्शक आणि आमची बाई. आता काय बोलावं, माझे सहकारी आनंद साळवे सर यांची जरी ती आई असली तरी आमच्या जवळजवळ 70 शिक्षकांच्या स्टाफची ती बाई होती. आणि या बाईचा दरारा कानूर पासून तर ठाण्यापर्यंत आमच्या शाळेपर्यंत होता. आमचे सर्वात ज्येष्ठ सहकारी साळवे सर, त्यांनी काही चूक केली, काही जर झालं तर मित्रत्वाच्या नात्याने त्यांना दम देण्याचा अधिकार आम्हाला बाईने दिला. आणि दम काय द्यायचा? ऐकायचं असेल तर ऐका, नसेल तर बाई फार लांब राहील, हा दम. त्यानंतर सर्व व्यवस्थित. काय बोलणारच? आई माता असते, आई ममता असते, आई मातृत्व असते. अनेक शब्द, अनेक उपाध्या, अनेक विचारवंतांनी, अनेक कवींनी, अनेक कवयित्रींनी आईविषयी मांडले. ही एक स्त्री कधीतरी एका मुलाला जन्म देते आणि मातृत्वाला पावते. ज्या दिवशी ती मातृत्वाला पावते त्या दिवशी समाजाच्या दृष्टीने ती आई होती. आणि मग त्या आईचे उपकार आणि तिची आपल्याला वाढवण्यासाठीची चाललेली धडपड, तिचं प्रेम, याची तुलना मात्र मग कुणीच कुठे करू शकत नाही. आणि हे सर्व मांडल्य मी सरांच्या कुटुंबामध्ये पाहिले. अत्यंत जिव्हाळ्याने सरांच्या कुटुंबाशी मी वागलो. बाईविषयी काय बोलावं, किती बोलावं आणि का बोलावं याचं एक कारण जर असे असेल तर या माऊलीची आठवण जागवणे म्हणजे आयुष्याला वळण देण्यासारखे. ते कसं? तर जेव्हा जेव्हा बाईला भेटायला यायचो तेव्हा तेव्हा आपल्या मैत्रीच्या भावनेने काहीतरी खायला घेऊन येणं व्हायचं. म्हातारा माणूस, बाईला खाता यायचं नाही. जे काही आणलेलं असायचं ते बाई उशाजवळ ठेवायचं. 1-1.5 तास बाईजवळ जोपर्यंत बसायचो तोपर्यंत बाई ते सर्व वाटून टाकायची. मी बाईला 2 वेळा म्हटलो, अगं बाई मी तुझ्यासाठी आणलंय. बाई म्हटली, हे जे दिसतायत ना खाताना ते बघितलं की पोट भरतंय. अशी आमची बाई. किती बोलावं बाईसाठी, किती आठवणी जागाव्यात आणि काय बोलावं या व्यतिरिक्त त्याच्याही पुढे जाऊन सांगावंच वाटतं की एका कवीने एक सुंदर कल्पना केली. काय कल्पना केली तर घार हिंडते आकाशी, तिचं लक्ष पिलांपाशी. ही घार निश्चित होती, पण एका घारीने अशा पुत्राला जन्म दिला की त्याने
आईची जागा कधी घेतली हे त्यालाही कळलं नाही. आमचे सर ठाण्याला असतानाही रात्रंदिवस फक्त बाईचा विचार त्यांच्या डोळ्यासमोर असायचा. म्हणून ही बाई कानूर पठारपासून आमच्या शाळेपर्यंत आली. अन्यथा आम्ही 70 जण काम करतो, पण आमच्या आई वडिलांची नावं तिथे कुणाला सांगता येत नाही. आमचे आई वडील कोण आहेत, काय करतायत, शेती करतायत, नोकरी करतायत हे सांगता येत नाही. पण आमच्या 70 जणांना बाई कशी आहे, बाईचं काय चाललंय, बाईला दवाखान्यात आज नेलं होतं का याची संपूर्ण माहिती तिथं असायची. ही बाई आमची या सरांनी शाळेपर्यंत आणली. म्हणून म्हटलं की जशी घार हिंडते आकाशी तिचं लक्ष पिलापाशी, तसे सर कुठेही असले तरी सरांनी त्यांच्या आईकडे दिलेलं लक्ष हे वादात येते. आणि म्हणूनच आम्ही त्यांना मानतो. त्यांनी जे काय आईसाठी केले त्याचे आम्ही सर्वजण साक्षी आहोत. त्याबद्दल, त्यांच्या प्रेमाबद्दल आणि असे पुत्र जन्माला घातल्याबद्दल मी आईला पुन्हा एकदा विनम्र असं अभिवादन करतो. आमचे मार्गदर्शक दादा आणि आमचे मित्र राजू करंदीकर हे या ठिकाणी उपस्थित राहिले. या सगळ्या कार्यक्रमासाठी आपण सगळेजण आलात. हा कार्यक्रम च्या निमित्ताने बाईच्या आठवणी जागवण्याची मला जी आपण संधी दिली म्हणून आयोजकांना मी पुन्हा एकदा धन्यवाद व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. नक्कीच सर, यशवंतनी या ठिकाणी व्हॉट्सअपवरती एक मेसेज टाकला होता. ज्या ज्या वेळी गावी येणं होतं त्या त्यावेळी ज्यांना आवर्जून भेटणं होतं, आईच्या मायेने विचारपूस करणारं आपलं एक पान गळत चाललंय. हीच वयस्कर मंडळी आपल्या वस्तीची शान आहे. या आज्यांना भेटलं की लय भारी वाटतं. सरकन सर्व त्यांच्या उमेदीच्या काळात मन जातं. शांत आजी भेटल्यानंतर प्रेमळपणानं विचारपूस करणारी आपली आजी आता नाही. चावडीकडे गेल्यावर अतिथी मायेची हाक नसेल, पप्पू कधी आला, कसा आहेस, पोरं बाळ बरी आहेत ना, या शब्दांना आता माझ्यासह बरेच जण पोरके झाले आहेत. गाव आपला आहे, माणसं जोडली पाहिजे, बाहेरून काटेरी आण आतून फणसासारखी. ही गोड माणसं त्यांच्या असंख्य आठवणी आपल्याजवळ सोडून गेल्या आहेत. अशा अनेक आठवणी आज शांताजी आपल्यातून सोडून गेले आहेत, आपल्याला देऊन गेले आहेत. सर, नक्कीच तुमच्या भाषणातून, तुमच्या श्रद्धांजलीच्या वक्तव्यातून ही आठवण आज तुम्ही आम्हाला करून दिली. यानंतर भरत शिरसाट सर, सन्माननीय भरत शिरसाट सर भावपूर्ण श्रद्धांजली थोडक्यात अर्पण करतील. मी त्यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी यायचे. उपस्थित सर्व धर्म भगिनी आणि बंधूंनो, सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. या ठिकाणी मातोश्री शांताबाई विषयी बोलताना मला थोडंसं एक इतिहासात जाणवलं की देवराम साळे साहेब आणि माझे वडील हे एका सनई तापेमध्ये ते एकत्र काम करायचे आणि ते सूर वाजवत होते आणि माझे वडील सनई वाजवायचे. तर असं त्या काळानिमित्ताने इथे कानूर वस्तीत येणं व्हायचं आणि शाळेला इथेच असताना एक जाणीव होतं की देवराम दादा एवढे, आता जसं सिद्धार्थ साहेबांनी सांगितले की कठोर स्वभावाने होते आणि त्या अतिशय मृदू स्वभावाच्या. याच्यातून मला एक 3 गोष्टी या ठिकाणी सगळ्यांना सांगायच्या, खूप महत्वाच्या गोष्टी की माणसं मोठमोठ्या पदावर जातात, चेअरमन असतील, सरपंच असतील किंवा आमदार खासदार असतील, या सगळ्या लोकांनी जे पद तुम्ही हासिल करतात त्या पद हासिल करण्यामध्ये सगळ्यात मोठं पद कुठलं आहे तर ब्रह्मपदाची एक गाथा आहे. भगवान बुद्धांनी सांगितले की पथव्या रज्जेन सगस गमने नवा सब लोकाधिपती पच्चेन श्रोतापत्ती बरोबर. या गाथेचा अर्थ असा आहे की तुम्ही पृथ्वीवरील एखादा व्यक्ती मोठा राजा असेल, एखादा व्यक्ती स्वर्गातील सुख उपभोगत असेल किंवा एखादा व्यक्ती मोदी सारखा अनेक लोकांचा मोठा नेता असेल, या तीनही पदापेक्षा भगवान बुद्ध म्हणतात की श्रोतापन्न हे व्यक्ती आहे ते सगळ्यात श्रेष्ठ आणि मोठं पद आहे. आणि हे श्रोतापन्न व्यक्तीचे जे काही गुण आहेत ते गुण आईमध्ये दडलेले असतात. म्हणून बंधू भगिनींनो, तुम्ही कुठल्याही पदावरती असा, परंतु तुमच्या हृदयामध्ये जर आईचे गुण नसतील
तर त्या पदांमुळे तुम्ही इतरांचं शोषण तरी करणार किंवा इतरांना तुम्ही त्रास दुःखदायी देणार. परंतु आईचे या ठिकाणी वर्णन ऐकल्यानंतर लक्षात येते की माणसाने कुठल्याही पदावर काम करावं, परंतु आपल्या हृदयामध्ये आईचे गुण असावेत. आणि आईचे गुण आणि बुद्धाचे गुण याच्यामध्ये काही फरक नाही. आईची जशी मुलांवरती सारखी मैत्री असते, तशा पद्धतीने भगवंताची मैत्री ही सगळ्या प्राणी मात्रांवरती सारखी असते. आईची करुणा ही जन्मल्यापासून मरेपर्यंत ती मुलांसाठी सेवा करत असते. तशाच पद्धतीने भगवान बुद्ध हे सर्व प्राणी मात्रांना दुःखातून मुक्त करण्यासाठी भगवंताचा जो धम्माचा संदेश आहे तो संदेश देत असते. आईचा जो उत्साह आहे, आईची जी शक्ती आहे, या शक्तीला मोल नाही. तशाच पद्धतीने भगवान बुद्धाची जी काही शक्ती आहे ती शक्ती सुद्धा या लोक कल्याणासाठी ते लोकांना अप्रबुद्ध माणसाकडून प्रबुद्ध माणसाकडे घेऊन जाण्याचं काम करतात. आणि म्हणून आईचा जो वारसा आहे तो वारसा जर तुम्ही आपल्या मनामध्ये जर रुजवला तर तुमच्या जीवनाचं सार्थक होईल. आज जगामध्ये सगळे मोठमोठे लोक लीन कुठं होतात तर आई समोर लीन होतात. आईचं जीवन हे बुद्धाचं जीवनासारखं अगदी सारखं आहे. फक्त आई कुटुंबासाठी असते तर भगवान बुद्ध हे सर्व प्राणी मात्रांसाठी असतात. आणि म्हणून धम्माचा प्रचार प्रसार करणं हे खूप मोठी सेवा आहे. आणि ही सेवा करण्याचं काम कांगूर मधील एक मोठी व्यक्ती आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. कानूरचं नाव शिक्षणामध्ये जसं मोठं आहे तसं धम्म कार्यामध्ये पण कानूरचं नाव मोठं आहे. आणि ते म्हणजे या ठिकाणी धम्मचारी कमलवीर जे बसलेले आहेत ते भारतभर धम्माचा प्रचार प्रसार करतात. त्या धम्म प्रचारासाठी त्यांनी बँकेची नोकरी सोडली, मॅनेजरचं पद, पण आज 35 वर्ष झाले धम्माचा प्रचार प्रसार करत आहेत. म्हणून भगवंतांनी एक सांगितलेलं आहे की तुम्हाला जर दुःखातून जर सुटका पाहिजे असेल, तुमचे संबंध बिघडलेले असतील, शारीरिक व्याधी असतील, मानसिक काही विकार असतील किंवा कोर्ट कचेऱ्याची काही केसेस चाललेले असतील, या सगळ्यावरती सोल्युशन म्हणून आपण अनेक देवी देवतांची पूजा करतो, भविष्यवाल्याकडे जातो, भविष्य पाहतो. आपलं नशीब फुटका आहे म्हणून स्वतःला दोष देत राहतो. परंतु तुम्ही याच्यावरती कितीही उपचार करा, तुमची दुःखातून सुटका होणार नाही. दुःखातून सुटका होण्याचं अल्टिमेट सोल्युशन म्हणजे भगवान बुद्धाचा धम्म आहे. आणि जसं की या ठिकाणी कोणीतरी सांगितलं की भगवान बुद्धाच्या धम्माचं सार काय आहे, मैत्री आहे. पवार साहेबांनी सांगितलं मैत्री हा धम्माचा सार आहे. आणि जर मैत्री असेल तर त्या घरामध्ये कोणी व्यसनी होत नाही. ज्या घरात मैत्री आहे त्या घरातील व्यक्ती कोणी गुन्हेगार होत नाही. ज्या घरामध्ये मैत्री आहे त्या घरात आनंद, सुख, समृद्धी नांदत असते. म्हणून मैत्री ही जोपासा. आणि मैत्रीचं उदाहरण म्हणजे ज्वलंत आई आहे. एवढे या ठिकाणी सांगून या ठिकाणी थांबतो. नमो बुद्धाय. जय. यानंतर अजित साळवे सर हे थोडक्यात भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतील. यानंतर राजेंद्र दिनकर साळवे यानंतर थोडक्यात आपल्या भावना व्यक्त करतील. जे कोण आता मान्यवर अतिशय थोड्या वेळात वेळ फार झालेला आहे आणि लोकांना पण विषय होते मान्यवर जायचंय, मान्यवर पण दिले तर कृपा करून थोडक्यात श्रद्धांजली व्हावी. महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि दिवंगत आमच्या वहिनी शांता वहिनी यांना विनम्र अभिवादन. शांता वहिनी यांच्याबद्दल बोलायचं म्हणजे शांता वहिनी रामायण आणि महाभारत याच्यात अतिशय उत्कृष्ट अशा अभ्यासक होते. त्यांना विचारलं काही प्रश्न विचारा रामायणातला, महाभारतातला, तर त्याचं ॲक्युरेट उत्तर ते देणार. मी म्हटलं वहिनी तुम्ही कुठे शिकल्यात? म्हणजे आमच्या गावात निघूनला चावडीत रोज रात्री रामायण महाभारताचा ग्रंथ वाचला जायचा आणि त्या लहान वयात त्यांनी ते अवगत केलं होतं. मी जयती मृत्यूंजयसारखे ग्रंथ जेव्हा वाचले तेव्हा मुद्दाम वहिनीकडे जायचो. एखादा प्रश्न त्याचा माझ्या डोक्यात असला वहिनीला विचारायचो आणि त्याचं ॲक्युरेट उत्तर वहिनी द्यायच्या. वहिनीचा दुसरा एक गुण म्हणजे मी त्यांच्या मुलांच्या वयाचा
पण मी जर तिथे आलो त्याही अवस्थेत ते पदर डोक्यावर घ्यायचा प्रयत्न करायचा आणि पायाला हात लावायचा. त्यांना लांबूनच उभं राहून त्यांची विचारपूस करावं लागायची. मी बऱ्याच वर्ष म्हणजे जवळजवळ वर्षभर त्यांच्या सहवासात सानिध्यात होतो. त्यातून एक आदर्श मी घेतला. आमची आई पण त्यांच्यापेक्षा 7 वर्षांनी मोठी आहे, पण दोघी सासू सुना असून मैत्रिणीसारख्या आहे. म्हणजे आनंद आई पण खूप लहान मुलासारखी विक्षिप्त आहे, सगळ्यांना माहिती आहे. पण आनंदला पाहिलं की मी सगळा राग मिळून घ्यायचो की आनंद एवढं शांतपणे काम करतोय, सांभाळतोय. आनंद आणि कल्पना, संगीता आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सुशीला वहिनी, ह्या तिघांमुळं शांताबाईंनी 84 पार करू शकल्या. 4 वर्ष 5 वर्ष अंथरुणात पडलेल्या माणसाला सांभाळायचं कसं याचा आदर्श या 3 लोकांकडून मी घेतो. आणि माझी आई आता 91ची आहे. मला जर तिला कधी राग आला, चिड वाटली का मी आनंदकडे लक्ष देतो. का किती त्रास झाला तरी एक मुलाने तिची सेवा करायची असते आणि मी त्याला ग्वाही देतो की खरोखर मी तुमच्या दोघांचा तिघांचा आदर्श घेईल आणि माझ्या आईचं आणखी चांगलं संगोपन करेल. मी शांताबाईंना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. जय देव. यानंतर खंडेजोड सर हे थोडक्यात भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतील. अखेर विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकवी भगवान विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, माता रिमाई, माता रमाई, माता जिजाऊ, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज आणि या महाराष्ट्रामध्ये ज्यांनी फक्त स्वराज्य निर्माण केले नाही तर सुराज्य निर्माण केलं असे छत्रपती शिवाजी महाराज. या सर्व महामानवांना प्रथमतः मी अभिवादन करतो. तसेच ब्रह्मपीठावरील बौद्धाचार्य आदरणीय विधाटे सर, तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय साळवे साहेब, तसेच मान्यवर के उघडे साहेब, नगरे साहेब आणि माझ्या पुढ्यामध्ये उपस्थित असलेले आणि या साळवे कुटुंबावरती प्रेम करणारे सर्व बंधू आणि भगिनी. आता आईच्या बद्दल सांगण्यापूर्वी मी एक म्हणेन का माणूस नावाचा जो प्राणी आहे, मी माणसाबद्दल म्हणतोय, माणूस नावाचा जो प्राणी आहे त्याचा जन्म खऱ्या अर्थाने या पृथ्वी तलावरती 2दा होतो. एक त्याचा जन्म हा विचारपूर्वी जन्म आणि दुसरा जो जन्म आहे तो शारीरिक जन्म. शरीर रूपाने जो जन्म होतो तो नश्वर आहे आणि विचाररूपी जो जन्म आहे तो नश्वर आहे, तो अमर आहे. या ठिकाणी आई जे आहेत, साळवी आई, या आपल्यामध्ये शरीर रूपाने नाहीये. शरीर रूपाने ते आपल्यामधून निघून गेलेले आहे आणि शरीर रूपाने निघून गेल्यामुळं दुःख होणं साहजिकच आहे. या साळवी कुटुंबावरती जे काही दुःख कोसळलेलं आहे त्या दुःखातून सावरण्याची शक्ती त्यांना मिळो अशी मी भगवान बुद्धाच्या चरणी प्रार्थना करतो. मात्र विचार रूपाने साळवे आपल्यामध्ये आहेत. मग त्यांचा विचार कोणता? त्यांचा विचार न्यायाचा, समतेचा, बंधुत्वाचा, सहकार्याचा असा त्यांचा विचार. त्या इतरांना सहकार्य करायचं. आई आणि त्यांचे चिरंजीव साळवे सर यांचा आणि माझं नेतृत्व ही 40 वर्षापूर्वीच आहे. आणि आईच्या बद्दल सांगायचं म्हटल्याच्या नंतर आईचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांचा तो टिपिकल असणारा नथीचा आकडा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांच्या हाताला असणारी चव. त्यांच्या हाताला चव का ही मला का माहित आहे तर माझे बंधू आदरणीय खंडेजोड दादा यांची बदली या ठिकाणी रे शिक्षण संस्थेमध्ये होती आणि त्यावेळेला मी आता 12वीला शिकायला या ठिकाणी होतो. सरांची आणि माझी ओळख झाली आणि मग दुपारच्या वेळेला जेवण तयार केलं आमच्या वहिनींनी, तर मी जेवण घ्यायचो आणि सरांच्या तिथे जेवायला जायचो. आणि त्यावेळेस मला आईच्या हातच्यात जी काही भाजी असायची त्याची जरा वेगळ्याच पद्धतीची चव होती. अजूनही ती चव माझ्या जिभेवरती घोटाळली. दुर्दैवाची गोष्ट अशी का आता ती असणारी भाजी मला खायला मिळणार नाही, हे दुःख आहे. दुसरं महत्वाचं असं आईच्या अंत्यविधीला मला उपस्थित राहता आलं नाही, त्याबद्दल मी या साळवे कुटुंबाची माफी मागतो. त्याचं कारण असं मी ज्या संस्थेमध्ये काम करतो त्या संस्थेचे एक शिक्षक हे पुण्यावरून येत असताना त्यांचा त्याच दिवशी त्याच वेळेला ऍक्सिडेंट झाला आणि त्याच्यामुळे मी इकडे निघालो असताना मला त्या ठिकाणी जावं लागलं. ऍक्सिडेंट मध्ये
उदाहरणार्थ इथं की वाडेगाव नारायणगाव जे आहे त्या भागावर ऍक्सिडेंट झाला होता, त्यामुळे मला तिकडे जावं लागलं. त्यामुळं आईच्या अंत्यविधीला मला येता आलं नाही, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. आणि बरेचसे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना बोलायचं आहे याचं मी भान ठेवतो. परत एक वार माझ्या खंडोर कुटुंबाच्या वतीनं माझे बंधू कोपरगावनं या ठिकाणी आलेले आहेत, त्यांच्या कुटुंबाच्या वतीनं आदरणीय आईला मी भावपूर्ण आदरांजली श्रद्धांजली वाहतो. आपल्या सर्वांना सप्रेम जय भीम करतो आणि आपल्याला धन्यवाद देऊन सगळ्यांना सप्रेम करून थांबतो. जय भीम. यानंतर पवार कुटुंबियांच्या वतीने संपत पवार सर हे आजींना थोडक्यात भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतील. तथागत महाकारुणी भगवान गौतम बुद्ध तसेच बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभिवादन करतो. तसंच मी ते खूप असल्यामुळं मी आमच्या आत्यांना आमच्या पवार कुटुंबाच्या वतीनं तसेच मी ज्या संस्थेत काम करतो त्या बहुजन शिक्षण संघाचे सिद्धार्थ वसतिगृहाच्या वतीनं व आमच्या पवार कुटुंबाच्या वतीनं श्रद्धांजली वाहतो आणि थांबतो. जय हिंद. यानंतर रमेश जाधव सर भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतील. यानंतर भीमराव थोरात थोडक्यात भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतील. दोनच मिनिट ॲक्युरेट. दोनच मिनिट. दुःखित अंतकरणाने साळवे परिवार आणि त्यांचे ज्या ठिकाणी सामाजिक अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष कांतीलालजी साळवे साहेब, त्याचबरोबर अनुपटा विकास कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्ष के दुगाडे साहेब, उत्तर भारतातले दक्षिण भारतातले भारतातले श्रीलंकेतले वेगवेगळ्या ठिकाणचे लोक पाहत आहेत. आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत. मी भीमराव थोरात मोर्चा अक्कलवाडी तालुका पाणी जिल्हा अहमदनगर. आणि नंतर बरेच लोक पाहतात. आमचे आणि तुमच्याकडे जाणार त्यांचे चुलते आमच्या सर्वांचे ज्येष्ठ सल्लागार पोपटदादा साळवे या ठिकाणी नवनिर्वाचित कानोरपटारचे ज्या व्यक्ती सरपंच ताई आपल्या म्हणजे आहे त्यांचे मिस्टर 70 आमचे मित्र सहकारी किती वर्ष 84 वर्ष घातली त्यांच्यासाठी 2 तास झाले तरी काय फरक नाही. सन्माननीय आझाद भाऊ असं असतं. सर्वजण आपण या ठिकाणी उपस्थित आहात श्रद्धांजली वाहण्यासाठी. नियोजकांच्या सूचनेप्रमाणे मी अधिक न बोलता मी या वार्तेला एक मिनिट माझ्या बोलतो. परिवाराच्या एक वतीने पारनेर तालुका बौद्धिक सेवा संघ आणि मी ज्या ज्या संघटनांशी निगडीत आहे त्या सर्वांच्या वतीने, परंतु जसं आता खांगे सरांनी सांगितलं की आजची वेळ ही पुण्याने मोजण्याची आणि अभिवादन करण्याची आहे. कारण आपण ज्यांच्यासाठी आज या ठिकाणी जमलेलो आहोत त्यांच्या कुशल कर्माला आज या ठिकाणी आपल्याला अनुमोदन द्यायचं आहे आणि ते ऐकण्यासाठी किंवा ते बोलण्यासाठी या ठिकाणी हा जो एवढा जनसमुदाय उपस्थित आहे, तर यापेक्षा अधिक त्या आजींबद्दल काय सांगावं. कारण या वटवृक्षाची पालमुळं जर एवढी खोलवर आहेत की इथे ज्या सभागृहामध्ये जेवढी लोक आहेत त्याच्या दुप्पट लोक बाहेर आहेत. म्हणजे त्यांचं ममत्व माया किती होती आणि किती विशाल होती. हा विशाल वृक्षाची आज सावली या साळवे परिवारासाठी आज अडकलेली आहे. आणि म्हणून परंतु तरीही कारण वक्ते अजूनही खूप बोलणार आहेत, कारण ज्या प्रतिष्ठित शाळांच्या मातोश्री या शांताई आहेत त्यांचा जो मित्रपरिवार शैक्षणिक क्षेत्रातला या ठिकाणी आहे तो खूप मोठा आहे आणि सर्वांना त्यांच्यासाठी 2 शब्द बोलायचे. परंतु मी जाता जाता एक छोटीशी आठवण म्हणून, आता मी कालच काढून आलो म्हणजे मुंबईवरनं आणि बहिणीकडे काल ऑफिससाठी आलो होतो. तर आईची आठवण तिने एक सांगितली की मी काढूरला दिल्यापासून अगदी आई जाईपर्यंत म्हणजे आजारी असताना आम्ही भेटून गेलो म्हणजे 1-2 वेळा त्यांना,
तर संगीताला, माझ्या बहिणीला या आजींनी कुठल्याही प्रकारचं काही कमी पडून दिलं नाही, हे मला काल तिने सांगितलं आणि तो आता त्या आजींच्या गेलेला आहे. तर असो या आजींना श्रद्धेची श्रद्धांजली आणि आदरांजली त्या ठिकाणी अर्पण करतो आणि मला बोलण्याची जी आजींकडे संधी त्याबद्दल धन्यवाद. या ठिकाणी माझे 2 शब्द मी पूर्ण करतो. आपल्या सर्वांना सविनय जय. यानंतर कमलवीरा सर ते थोडक्यात वाक्यप्रचार झालेले आपण होते. उपस्थित धम्मबंधू आणि भगिनी, एकच आठवण सांगणार आहे. आता बरंच काही सांगितलं गेलेलं आहे. काही दिवसांपूर्वी शॉर्ट फिल्म काढणार होतो मी आणि त्या शॉर्ट फिल्मसाठी त्याचं नाव मी कलिंगड ठेवलं. कलिंगड माझ्या आईनं माझ्या भावाच्या डोक्यामध्ये बुधवारच्या बाजारामध्ये कलिंगड घातलं. तेव्हा मी 5-6 वर्षाचा असतो, 10-11 वर्षाचा असतो आणि ते कलिंगड त्याच्या डोक्यात घातल्यामुळे तर ती कथा जी आहे ती मोठी आहे. ते कलिंगड डोक्यात घातल्यामुळे ते फुटलं आणि ते फुटलं त्याचे अनेक तुकडे झाले खाली पडल्यावर आणि त्यातला लाल रंग वरचा हिरवा रंग ते तुकडे, तर ते मी दाखवण्यासाठी ते सांगण्यासाठी त्यातली आईची जी वयोवृद्ध आईची, माझ्या आईची जी भूमिका आहे ती छोटीशी भूमिका मी बाईंना देणार होतो, परंतु काही कारणास्तव ते झालं का आनंद त्याचे साक्षीदार त्याला काही आजच्या फेसबुकवर मी ते एक प्रोफाईल पिक्चर टाकलेला आहे, ते आपल्याला पाहायला मिळेल. तर माझी जी काही विशेष आठवण आहे त्यांच्या संबंधात ती आपल्याला या ठिकाणी सांगण्याची मला इच्छा होती. माझ्या आईबद्दल त्यांनी त्यावेळेला जी काही दुर्मिळ माहिती दिली, माझ्या आईचा स्वभाव आणि अगदी माझा स्वभाव, माझ्याबद्दल जर त्या म्हणलं तू म्हणजे येडाच होता तू कसं काय हे काम करतो बौद्ध धर्म, ते जरा विशेष म्हटलं ते बौद्ध धर्माची किमया येडी माणसं पण शामिल, ते फार मोठं आहे ते क्षेत्र. तर त्या संबंधाची मला ही आठवण सांगायची होती. आणि कोणाच्या शिक्षणावरून कोणाची बुद्धिमत्ता किंवा समंजसपणा नाही झाला, 1 मिनिटाची 2 मिनिटं, कोणाच्या शिक्षणावरून कोणाची विद्वत्ता आणि बुद्धिमत्ता आणि समंजसपणा हा मोजता येत नाही. काहीचं शिक्षण किती होतं मला माहित नाही, परंतु त्यांची जी काही समज होती आणि त्यांची जी काही दूरदृष्टी होती आणि काही स्पष्टीकरण, जीवनाचं स्पष्टीकरण करण्याची जी त्यांची हातोटी होती, ह्या फिल्मच्या निमित्ताने मला त्यांच्याशी चर्चा करताना लक्षात आलं. ते एरवी लक्षात आलं. त्यांच्याविषयी सांगण्यासारखं भरपूर आहे, परंतु ही एवढी एक विशेष मला या ठिकाणी सांगायची होती. 1 मिनिटाची मी 3 मिनिटं घेतले, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. बाईंना माझ्या वतीनं मी आदरांजली व्यक्त करतो. आणि सभ्य धम्मा अनंताती यदा भयाय प्रसती असं निबिंदती दुःखे हे समग्र विसुद्धी माणसाचं जीवन दुःखाचं मुक्त व्हायचं असेल तर धम्म म्हणजे जीवन समज, धम्म म्हणजे जीवन आहे, धम्म म्हणजे एव्हरीथिंग, प्रत्येक गोष्ट. धम्म म्हणजे धर्म म्हणजे प्रत्येक गोष्ट आहे. काही म्हणत धर्मात येतं, कारण माणसाचा धर्म, वृक्षाचा धर्म, दगडाचा धर्म, त्या व्यक्तींचं काही त्यांचा जो वागण्याची पद्धत आहे, त्यांचं जे मन असतं, त्यांचं जे वागणं असतं ते सगळं धम्म या व्याख्यात असतं. परंतु असं बुद्धाने असं म्हटलेलं आहे की धम्म हे अनात्म आहे, म्हणजे कोणी मी आहे म्हणून माझं जीवन आहे, मी आहे म्हणून सगळं चाललंय असं नाही. ते अनात्म आहे, ते नैसर्गिक आहे. जसं नैसर्गिक कोणतंही जीवन हे हृदय पावतं आणि लयात जातं, जन्म होतो, मृत्यू होतो आणि निसर्गाचा धर्म आहे. या बुद्ध वचनाची आठवण करून आपण त्याच्या कुटुंबियांसाठी एक इच्छा व्यक्त करूया की या धर्माच्या प्राबल्याने, या धर्माच्या प्रभावाने त्यांना आईच्या जाण्याच्या ज्या काही घटना आहेत मोकळीक मिळवून
त्यानंतर काशीनाथजी सन्माननीय काशीनाथजी उघडे साहेब थोडक्यात भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतील. महाकारणी भगवान परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व कालकर्ते शास्त्रबाई साळवे यांच्या स्मृतीची अभिवादन करतो. आजच्या या अभिवादन सभेला उपस्थित असलेले नेतेगण, बौद्धाचार्य, उपस्थित बंधुभगिनी, शांताबाईबद्दल काय बोलायचं थोडं राहिले, थोडं बोलू नका कोणी. 1-2 मिनिटं. मुंबई ज्यावेळेस आम्ही यायचो त्यावेळेस शांताबाईवर मैफल झालीच पाहिजे, शांताबाईच्या बैठकीला बसलंच पाहिजे आणि त्यांचे विचार महाभारत रामायणाचे विचार ऐकलेच पाहिजेत. कोणत्याही विषयाला संदर्भात ते देत असत आणि आज त्यांचं असलेल्या लोकांनी त्याचा एक प्रभाव पडतो. मला असं जाणीव व्हायची की शांताबाई म्हणजे ह्या काढून पठार तुशीतल्या बहिणाबाईच्या उदारी होत्या असं मला समज झाला, परंतु त्यांची बुद्धी विकसित झाली नाही. परंतु आता आमचे गावचे सर सांगली सरांनी आपले विचार मांडले त्यावेळेस त्यांनी सांगितलं का त्यांच्या मुलाने त्यांच्या आईचे विचार ठाण्याच्या आमच्या हायस्कूलपर्यंत पोहोचवले आणि आमच्या सतत शिक्षकांना त्यांचे जे विचार आहेत त्याच्यापुढे त्यांनी प्रगट करायला लावलं. म्हणजे आईबद्दलची जी मुलाची भावना असते ती त्याने कुठे ना कुठेतरी आपली ती प्रसिद्ध केली. वास्तविकता ते त्याचं लिखित करायला पाहिजे होतं असं माझी कल्पना होती, पण ते झालं नाही. परंतु आनंदाने आईला आपले विचार लोकांपर्यंत पोहोचवले हे मला बरं वाटतं. तरी मी माझ्या बहुजन शिक्षण संघातर्फे तसेच कारले तालुका बौद्ध सेवा संघ मुंबई आणि महाराष्ट्र सहकारी संस्था ठाणे यांच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहून माझे 2 शब्द सोडतो. या ठिकाणी सर्वच मान्यवर या ठिकाणी बोलणार होते, त्यांचे मी दिलगिरी व्यक्त करतो. तसेच या ठिकाणी मांडवून आलेले सखारामजी बागुल मामा हे या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करणार होते. सर्वांची मी दिलगिरी व्यक्त करतो. थोडक्यात ते भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतील. या ठिकाणी रामकृष्ण पवार तसेच तथागत भगवान बुद्ध, महामानव बाबासाहेब आंबेडकर, शांताबाई आजी, त्या प्रेससभेचे अध्यक्ष, मान्यवर मंडळी, तुगे साहेब, बौद्धाचार्य, जमलेले बंधू आणि वगैरे. शोकसभा म्हणजे जी व्यक्ती मरण पावली त्या व्यक्तीचे गुणगान गाणं, ते कसे जगले, कसे वाढले, त्यांचे गुण काय, चरित्र काय याच्यावरती असते. आता बऱ्याच वर्षांनी तुम्हाला त्यांच्याबद्दल माहिती दिली. मी काय कुठं बोलू शकत नाही. त्यांना फक्त मी माझं गाव मांडवा बागुल मंडळीतर्फे आदरांजली श्रद्धांजली वाहून मी 2 शब्द पूर्ण करतो. यानंतर खादी ग्राम उद्योगाचे व्हाईस चेअरमन आयुष्यमान राजेंद्र करंदीकर साहेब थोडक्यात भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतील. तथागतांना त्रिवार वंदन, बोधिसत्वांना देखील त्रिवार वंदन. आज ज्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी, ज्यांच्या पुण्याला अनुमोदन देण्यासाठी आपण या ठिकाणी एकत्र जमलो आहोत. अशा आपल्या सर्वांच्या परिचित, सर्वांच्या आवडत्या, एक आतापर्यंतच्या भाषणांमधून लक्षात आलं त्या सर्वांच्या आवडत्या होत्या अशा स्मृतिशेष कालकर्ते शांताबाई साळवे यांच्याही स्मृतींना, विचारांना, आठवणींना विनम्र असं अभिवादन. गेल्या तासभरापासून अनेक भाषणं आपण ऐकलीत, कंटाळा सुद्धा आला. नातोगोत जपण्यासाठी जबाबदारी म्हणून काही लोक आले, काही कार्यकर्ते मंडळी आले, काही सहकारी मंडळी आले. सर्व शीलवान उपासिका, शीलवान उपासक मोठ्या संख्येनं या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले. लक्ष द्या इकडे, लक्ष द्या. आता थोड्या वेळात कार्यक्रम संपला. तर
हा जो सगळा परिवार जमलाय तो परिवार ह्या आजींचा जो स्वभाव होता नाही का, खूप चांगला स्वभाव होता आणि त्या स्वभावाचा जो प्रभाव समाजामध्ये निर्माण झाला. आता सरांचे अनेक शिक्षक या ठिकाणी उपस्थित आहेत. का उपस्थित राहिले? कारण त्यांच्या वर्तनाचा प्रभाव तिथपर्यंत मुंबईपर्यंत पोहोचला आणि तो त्या शिक्षकांवर पडलाय म्हणून ते इथपर्यंत आले. लक्षात घ्या, बौद्ध धर्मामध्ये बोधिसत्व नावाची एक अवस्था आहे. ती अवस्था कधी प्राप्त होते? ज्या वेळेस तुम्ही धम्माचं आचरण करायला सुरुवात करता प्रामाणिकपणे आणि प्रचंड प्रयत्नाने धम्माचं आचरण करायला